टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। फायनलमध्ये न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात। रोहित श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ। तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारताचा कब्जा। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा। लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार का, याची उत्सुकता। पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर नवी राजकीय भूमिका जाहीर करणार। धंगेकरांची शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक वाढल्याची चर्चा। काँग्रेसच की शिवसेना, आजच्या पत्रकार परिषदेत फैसला। भारतातल्या निवडणुका म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा आणि सूत्रधार निवडणूक आयोगच। सामनाच्या अग्रलेखातून आयोगाच्या कार्यपद्धतीवरती घणाघात। ममता बॅनर्जींनी वोटर आयडी घोटाळा पकडल्याचा दावा। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा टप्पा। अमेरिकेचं टॅरिफ धोरण, वक्फ बोर्ड विधेयक, महाकुंभ आणि दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी। भारतातून पळून गेलेल्या ललित मोदींना मोठा धक्का। 2 दिवसांपूर्वीच नागरिकत्व स्वीकारलेल्या वानुअतू देशाची खप्पामर्जी। ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याचे वानुअतूच्या पंतप्रधानांचे आदेश। सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा। एपीएमसीमध्ये आवक वाढल्यामुळे डाळींच्या भावात घसरण। तूर डाळ प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी स्वस्त, तर चणा डाळीतही 12% घसरण। फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये विठू भक्तांचा सागर। सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग विठू नामाने गजबजला। दर्शनासाठी 7 ते 8 तासांची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।